आणि जे होते ते चांगल्यासाठी। शेवटी आम्ही दिवसेंदिवस बघत गेलो, 1 2 3 4 हे गेला ते गेला ते गेला, तरी आम्हाला काही फरक पडत नव्हता। मी साहेब काका मी सरळ सरळ म्हणलं उद्धव साहेबाला एका दिवशी की साहेब तुम्ही आजारी आहात, तुमची तब्येत ठीक नसती, तुम्हाला फिरणं शक्य होत नाही हे मला मान्य आहे, पण आदित्य साहेबांनी तरी किमान जर महाराष्ट्राचा दौरा व्यवस्थित केला, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आलेत, मुक्कामी थांबलेत, सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात, त्यांना काय अपेक्षित आहे हे जर तुम्ही केलं तर आणखीन कार्यकर्त्यांमध्ये उभारी येऊ शकते। परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं संघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं ते त्यांच्याकडून देण्यात आलं नाही आणि म्हणूनच कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस नैराश्य वाढत गेलं आणि ह्याच्यातून काही लोकप्रतिनिधी पदाधिकारी हे दिवसेंदिवस सत्ताधारी पक्षाकडे वळते झाले आणि त्याच प्रकारानं आम्हाला सुद्धा ह्या भूमिका घ्याव्या लागल्या, जड अंतकरणानं घ्याव्या लागल्या, यामध्ये काही दुमत नाही। परंतु शेवटी कार्यकर्ता जर माझ्याजवळ नसला तर मी नेता म्हणून त्याच्यासमोर काय अधिकारानं बोलणार आहे। त्याच्यामुळं आम्हाला हे सगळं जपायसाठी, बाळासाहेबांचे विचार जपायसाठी, ज्या बाळासाहेबांनी एवढ्या कष्टानं ही शिवसेना मोठी केली, रुजवली, ती शिवसेना ही परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला जर नेस्तनाबूत झाला तर मला वाटतं की आम्ही हे सगळे पापाचे धनी ठरू आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी शिवसेनेमध्येच प्रवेश करून वंदनीय शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं, त्यांना अभिप्रेत असलेला जिल्हा अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि ह्या पक्षात आम्ही काम करण्यासाठी विराजमान झालो। एवढी आपल्याला ह्या ठिकाणी ही भूमिका मी विशद करू इच्छितो, कारण एकदा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।